नर्मदा परिक्रमा. भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिक्रमांना खूप महत्त्व आहे. अयोध्या परिक्रमा, गिरनार परिक्रमा, वृंदावन परिक्रमा आणि कैलास परिक्रमा. परंतु या सगळ्यामध्ये नर्मदा परिक्रमेला खूप महत्त्व आहे. नमस्कार मंडळी, नर्मदेच्या काठाकाठानं केली जाणारी गोल प्रदक्षिणा म्हणजेच नर्मदा परिक्रमा. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की नर्मदा परिक्रमेला एवढं महत्त्व का आहे, इतिहास काय सांगतो आणि ही परिक्रमा का, कशी आणि केव्हा केली जाते. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय विषय चौकातला. आपल्याकडे 18 पुराण आहेत, पण यात नदी म्हणून एकच पुराण आहे, ते म्हणजे नर्मदा पुराण. शिवाय रामायण, महाभारत आणि अशा अनेक पौराणिक ग्रंथांमध्ये सुद्धा नर्मदा नदीचं वर्णन केलं गेलं आहे. हिंदू धर्मामध्ये असं सांगितलं गेले की या नदीच्या किनारी असलेल्या तीर्थक्षेत्रांना भेट दिल्यावर माणसाला पुण्य मिळतं. नर्मदा ही अमरकंटक नावाच्या ठिकाणाकडून मध्य भारतातल्या मैकाल टेकड्यामध्ये उगम पावणारी पवित्र अशी नदी आहे. आणि या नदीचं पावित्र्य इतकं आहे की तिचा उल्लेख नर्मदा मैया असा केला जातो. परिक्रमा म्हणजेच प्रदक्षिणा. परिक्रमा हा शब्द संस्कृत आहे. परी म्हणजे आजूबाजूला आणि क्रमा म्हणजे जाणं असा तो बनला आहे. म्हणूनच नर्मदा परिक्रमा म्हणजे नदीची परिक्रमा ही शतकानुशतक अस्तित्वात असलेली हिंदूची आध्यात्मिक आणि धार्मिक परंपरा आहे. पौराणिक कथेनुसार महादेवाने हजारो वर्ष अत्यंत कठीण तपश्चर्या केली. या दरम्यान त्यांच्या शरीरातून पडलेल्या घामाच्या थेंबापासून नर्मदा नदीचा जन्म झाला. त्यामुळे नर्मदा नदीला शिवकन्या असंही म्हटलं जातं. आणि जेव्हा नर्मदा नदीचा जन्म झाला त्यावेळी भगवान शिवशंकरांना मोठा आनंद झाला होता असंही म्हटलं जातं. भारतातील सगळ्या नद्या उगमापासून दक्षिणेकडेच वाहतात. फक्त नर्मदा मैयाच अशी नदी आहे जी पश्चिम दिशेकडे जाऊन अरबी समुद्राला मिळते. ज्यामध्ये यात्रेकरू नर्मदा नदीचं पाणी कोणत्याही ठिकाणून गोळा करतात आणि नदीच्या उजवीकडून चालायला सुरुवात करतात. जसं आपण मंदिराला प्रदक्षिणा घालतो तशीच प्रदक्षिणा नदीला किंवा पर्वताला सुद्धा घालतात. या नदीभोवती परिक्रमा करण्याची प्रथा भारतभरात प्रचलित आहे. जवळजवळ 1 ते 1.5 लाखाहून अधिक प्रवासी दरवर्षी या परिक्रमेत सहभागी होताना दिसतात. पण नर्मदा भोवती परिक्रमा करण्याची पद्धत नेमकी कशी व कुणी चालू केली आणि सगळ्यात पहिल्यांदा परिक्रमा कुणी पूर्ण केली, तर असं सांगितलं जातं की मार्कंडेय ऋषींनी सगळ्यात पहिल्यांदा नर्मदा परिक्रमा एक खडतर तप म्हणून पूर्ण केली होती आणि म्हणूनच या परिक्रमेला अधिक महत्त्व प्राप्त झाले. मार्कंडेय ऋषींनी नर्मदा नदीची परिक्रमा पूर्ण करताना तिला मिळणाऱ्या छोट्या छोट्या नद्यांनाही नर्मदेचं रूप मानलं. त्यामुळे त्यांनी नर्मदा परिक्रमा करताना त्या छोट्या नद्यांच्या उगमापर्यंत जाऊन पुन्हा त्या नर्मदेला जाऊन मिळूपर्यंत हा प्रवास केला आणि या अशा प्रकारे कोणतीही नदी किंवा उपनदी न ओलांडता नर्मदा परिक्रमा त्यांनी पूर्ण केली. नर्मदा नदीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य मार्कंडेय पुराणमध्ये सांगितलेलं आहे. मार्कंडेय ऋषींनी पृथ्वीवर 21हून अधिक वेळा प्रलयकाळ अनुभवला. मात्र या 21 प्रलयामध्येही नर्मदा माता सुरक्षित राहिली. तिच्या अस्तित्वाला थोडा पण धक्का बसला नाही असं म्हटलं जातं. ही संपूर्ण परिक्रमा सुमारे 3,500 किलोमीटर लांब असल्याचा अंदाज आहे. नदीची लांबी 1,312 किलोमीटर आहे. धरण ओलांडणं किंवा इतर कुठल्याही कारणामुळे या यात्रेकरूंना काही वेळा लांबचा रस्ता धरूनही ही परिक्रमा पूर्ण करावी लागते. त्यामुळे एखादी व्यक्ती कोणत्या मार्गाने जाते यावरही एकंदरीत हे अंतर अवलंबून असतं. साधारण संपूर्ण परिक्रमा पूर्ण करायला 105 ते 120 दिवसांचा कालावधी लागतो. ही परिक्रमा सुरू कुठून केली जाते, तर साधारणतः ही परिक्रमा मध्य प्रदेशमधल्या ओंकारेश्वर पासूनच सुरू केली जाते किंवा इथूनच ती करावी असं म्हटलं जातं. स्थानिक रहिवासी तिथल्या त्यांच्या गावातूनही ही परिक्रमा सुरू करतात, पण त्यांना परिक्रमा पूर्ण करण्यासाठी ओंकारेश्वरला यावंच लागतं. ओंकारेश्वरला येऊन जलाचा अभिषेक करेपर्यंत ही परिक्रमा पूर्ण झाली असं मानलं जात नाही. शिवाय या परिक्रमेचा आणखी एक नियम असा आहे की एखादी व्यक्ती ही परिक्रमा पूर्ण करत असताना नदी ओलांडून दुसऱ्या काठावर किंवा मध्यभागी जाऊ शकत नाही. ती एक सलग असावी लागते.
नर्मदा किनारी परिक्रमा मार्गात 1000हून अधिक तीर्थस्थान आहेत. त्यातले काही फेमस स्पॉट म्हणजे उज्जैन, महेश्वर, ओंकारेश्वर, त्रिवेणी संगमाची मंदिरं, खरगुंचं नवग्रह मंदिर, भरूचमधलं अंकलेश्वर तीर्थ, मिठी तलाई आणि नेरेश्वर धाम, भोपाळमधलं लक्ष्मीनारायण मंदिर आणि जबलपूरमधलं शंकराचार्य, त्रिपुरारा सुंदरी, गवारी घाट, भिडा घाट, अमरकंटक मधलं प्रसिद्ध नर्मदा कुंड ही अशी ठिकाणं आहेत की जे आपल्याला परिक्रमा पूर्ण करताना भेटतात. तर आता ही परिक्रमा केव्हा केली जाते? तर कार्तिक शुद्ध द्वादशी पासून ही परिक्रमा सुरू करतात. साधारणपणे पावसाळा संपल्यानंतर दिवाळीनंतर या परिक्रमेला सुरुवात केली जाते. तर पावसाळ्यात ही परिक्रमा बंद असते. आता या परिक्रमेचं महत्त्व काय आहे? म्हणजे ही परिक्रमा का केली जाते? तर त्यामागे प्रमुख 3 असे भौगोलिक, धार्मिक आणि आध्यात्मिक अशी कारणं आहेत. तर पहिलं म्हणजे भौगोलिकरित्या नर्मदा नदी ही अतिशय स्थिर आहे आणि नर्मदा काठची जमीनही अत्यंत सुपीक आहे. येथे अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही. त्यामुळे नर्मदा काठचं वातावरण कायमच प्रसन्न आणि पॉझिटिव्ह एनर्जी देणारं असतं. दुसरं कारण म्हणजे धार्मिक. जिथून या परिक्रमेला सुरुवात केली जाते आणि जिथे या परिक्रमेचा शेवट होतो, मध्य प्रदेशातलं ओंकारेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. त्यामुळे या धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी सुद्धा लोक ही परिक्रमा पूर्ण करत असतात. तिसरं कारण आहे ते म्हणजे आध्यात्मिक. आध्यात्मिक कारण सांगायचं म्हटलं तर ते म्हणजे परिक्रमेच्या प्रवासादरम्यान मिळणारं मानसिक स्थैर्य. नर्मदा किनारी अनेक ऋषीमुनी पहिल्यापासून तप करण्यासाठी इथे येत असतात असं म्हटलं जातं. ऋषीमुनींचे बरेचसे आश्रम नदी किनारी आपल्याला बघायला मिळतात. पांडवांनी, शंकर महादेवांनी आणि पवनपुत्र हनुमानांनी सुद्धा नर्मदा काठीच तपश्चर्या पूर्ण केली होती अशी मान्यता आहे. केलेले पाप धुण्यासाठी माणसाला गंगेत 3 वेळा स्नान करावं लागतं, तर त्याच कारणासाठी यमुनेत 7 वेळा स्नान करावं लागतं. मात्र नर्मदा मैयाचं नुसतं दर्शन घेतल्याने सुद्धा माणसाचं पाप नाहीसं होतं अशी मान्यता आहे आणि म्हणूनच नर्मदा परिक्रमेचं महत्त्व अधिक आहे. तर परिक्रमेबद्दल दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही कधी नर्मदा परिक्रमेला गेले आहेत का आणि त्याबद्दल तुमचा अनुभव काय आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपला विषय चौकातला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.